या देवी सर्वभूतेषु मा महागौरी रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः। नमस्कार। शारदीय नवरात्रातील 8वा दिवस म्हणजे अष्टमी। या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते। महागौरी देवी ही नवदुर्गांमधील दुर्गा देवीचे 8वे रूप आहे। महागौरी देवीला तिच्या गोऱ्या रंगामुळे महागौरी असे नाव पडले आहे। महागौरी या नावाचा अर्थ अत्यंत तेजस्वी, स्वच्छ, शुभ्र, चंद्रासारखी चमक असलेली असा होतो। महा म्हणजे महान आणि गौरी म्हणजे तेजस्वी, स्वच्छ। महागौरी देवी ही तेजस्वी, शांत, पवित्र आहे असे मानले जाते। नवरात्रामध्ये नवदुर्गेच्या 9 रूपांपैकी महागौरी हे 8वे रूप आहे आणि नवरात्रीच्या 8व्या दिवशी तिची पूजा केली जाते। महागौरी तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास सक्षम आहे असे मानले जाते। महागौरी देवीची तुलना शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलांसोबत केली जाते। या फुलांप्रमाणे, चंद्राप्रमाणे, शंखाप्रमाणे देवी गोरी आणि सुंदर आहे असे म्हटले जाते। महागौरी देवी शुद्ध सफेद श्वेत वस्त्र धारण करते आणि देवीचे आभूषण देखील शुद्ध सफेद श्वेत आहेत। महागौरी देवीचे वाहन हे वृषभ म्हणजेच नंदी आहे आणि त्याचा रंग देखील सफेद श्वेत आहे, जे शांती आणि पवित्रता दर्शवते। महागौरी देवीला 4 भुजा आहेत। देवीच्या उजव्या हाताच्या भुजा ह्या अभयमुद्रा आणि वरमुद्रा दर्शवतात आणि देवीच्या डाव्या हाताच्या भुजा ह्या त्रिशूल आणि डमरू धारण केलेल्या आहे। महागौरी देवीच्या पूजनाने मनाची शुद्धता होते, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सिद्धी, धन यांची प्राप्ती होते। महागौरी देवीच्या पूजेने मन आणि शरीर शुद्ध होते, अपवित्र अनैतिक विचार नष्ट होतात आणि मनात पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। महागौरी देवी तिच्या भक्तांचे सर्व कष्ट, दुःख दूर करते आणि सर्व पापांचे नाश करते। महागौरी देवीच्या पूजेने अलौकिक सिद्धी प्राप्त होतात आणि तिच्या भक्तांना धन, वैभव, सुख, शांती प्राप्त होते। महागौरी देवीची पूजा ही नवरात्रीच्या 8व्या दिवशी केली जाते। नवरात्रीचा 8वा दिवस म्हणजेच दुर्गाष्टमीचा असतो। या दिवशी महादुर्गाष्टमी असते आणि हा दिवस नवरात्रामध्ये खूप महत्त्वाचा असतो। शारदीय नवरात्रोत्सव 2025 मध्ये 30 सप्टेंबर 2025ला महादुर्गाष्टमी आहे, म्हणजेच नवरात्रीचा 8वा दिवस आहे। हा दिवस मंगळवारी आहे। नवरात्रीचा 8वा दिवस म्हणजेच अष्टमी तिथी ही सोमवारी 29 सप्टेंबरला सायंकाळी 4:32 सुरू होणार आहे आणि अष्टमी तिथीची समाप्ती ही 30 सप्टेंबरला सायंकाळी 6:06 होणार आहे। 30 सप्टेंबर 2025ला म्हणजेच अष्टमीच्या दिवशी सूर्योदय हा 6:10 सकाळी होणार आहे आणि सूर्यास्त सायंकाळी 6:05 होणार आहे। अष्टमी तिथीला पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 5 वाजेपासून सकाळी 6:12 आहे आणि पूजेचा दुसरा शुभ मुहूर्त हा सकाळी 10:40 पासून दुपारी 12:10 आहे आणि या दिवशी सायंकाळच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा सायंकाळी 5:42 पासून सायंकाळी 6:30 आहे आणि या दिवशी राहू काळ हा दुपारी 3:09 पासून 4:39 आहे। अशा प्रकारे या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त आणि राहू काळ आहे, त्यानुसार तुम्ही पूजा करावी। नवरात्रीच्या 8व्या दिवशी अष्टमीला महागौरी मातेची पूजा केली जाते। आता महागौरी मातेची पूजा करताना आपल्याला काय करायचे आहे, तर या दिवशी देवीचा रंग हा मोरपंखी आहे। तुम्ही या दिवशी मोरपंखी रंगाचे कपडे धारण करून देवीची पूजा करू शकता किंवा या दिवशी तुम्ही सफेद म्हणजेच श्वेत रंगाचे कपडे धारण करून देखील देवीची पूजा करू शकता। सफेद रंग हा शांततेचे, पवित्रतेचे प्रतीक आहे आणि देवीचा रंग देखील सफेद आहे, त्यामुळे देवीला शांतता, पवित्रता खूप प्रिय आहे। त्यामुळे या दिवशी तुम्ही सफेद रंगाचे कपडे धारण करून देखील देवीची पूजा करू शकता। देवीची पूजा करण्यासाठी जेथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे तेथे तुम्ही देवीची पूजा करू शकता। तुमच्याकडे महागौरी मातेची प्रतिमा असेल तर तुम्ही तिची पूजा करू शकता। जर नसेल तर तुम्ही जेथे घटस्थापना केलेली आहे तेथे घटाची
किंवा तुमच्याकडे देवीचा फोटो असेल, मूर्ती असेल, त्याची पूजा करू शकता। त्यासाठी तुम्हाला मूर्तीला अभिषेक करायचा आहे आणि जर फोटो असेल तर फूल गंगाजलमध्ये बुडवून ते फोटोवर शिंपडायचे आहे। त्यानंतर तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला देवीला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहे। देवीची पूजा करायची आहे आणि देवीला फुले अर्पण करायची आहे। महागौरी देवीला पिवळ्या रंगाची फुले जास्त प्रिय आहे आणि या दिवशी शेवंतीची किंवा आघाड्याची माळ घटाला घातली जाते। त्यामुळे तुम्ही पिवळे फुले किंवा शेवंतीची किंवा आघाड्याची माळ देवीला अर्पण करू शकता। महागौरी मातेला या दिवशी नारळाचा किंवा खीरपुरीचा नैवेद्य अर्पण केला जातो। पूजा झाल्यानंतर तुम्हाला नारळाचा किंवा खीरपुरीचा नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे। धूप दीप लावून देवीची पूजा करायची आहे। महागौरी मातेची आरती करायची आहे आणि त्यानंतर महागौरी मातेचे मंत्र जप करायचे आहे। देवीचे अनेक मंत्र आहे, त्यामध्ये ओम देवी महागौरे नमः हा एक मंत्र आहे। पुढचा मंत्र आहे ओम ए री क्ली महागौरे नमः आणि देवीचा पुढचा मंत्र आहे या देवी सर्वभूतेषु मा महागौरी रूपेण संस्थितः नमस्तस्ते 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 नमो नमः। यांपैकी कोणत्याही मंत्राचा तुम्ही मंत्र जप करू शकता। या मंत्रांचा जप तुम्ही 11, 21, 51, 108 तुम्हाला जितके शक्य आहे तितक्या वेळेस करू शकता। महागौरी मातेची पूजा, आरती, नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला हातात एक फूल घ्यायचे आहे। पिवळ्या रंगाचे फूल घ्यावे, त्याला हळद, कुंकू, अक्षदा व्हाव्या आणि तुमची जी काही मनोकामना आहे ती देवीला सांगावी आणि ते फूल देवीच्या चरणांपाशी अर्पण करावे। आता महागौरी मातेची कथा ऐकूया। तर एका आख्यायिकेनुसार पार्वतीने भगवान महादेवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी घोर तपश्चर्या केली आणि भगवान शिव त्यांचे पती म्हणून प्राप्तही झाले। काही दिवसांनी भगवान शिव त्यांना काहीतरी बोलतात, ज्यामुळे पार्वती देवी दुखावल्या जातात आणि घोर अरण्यात तपश्चर्येसाठी निघून जातात आणि वर्षानुवर्षे घोर तपश्चर्या करून देखील पार्वती देवी परत येत नाही। तेव्हा महादेव पार्वतीच्या शोधात त्या ठिकाणी जातात। तेव्हा त्यांना पार्वती ही खूप तेजस्वी आणि चंद्रासारखी प्रकाशमय दिसते। पार्वतीचा रंग हा चंद्रासारखा आणि कुंदाच्या फुलांसारखा पांढरा शुभ्र असतो। तेव्हा भगवान महादेव पार्वतीला गौरी असे नाव देतात। तेव्हापासून महागौरी असे नाव पार्वतीचे पडते आणि एका कथनानुसार असे म्हटले जाते की महादेवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी पार्वतीने तेव्हा खूप तपश्चर्या केली होती। तेव्हा पार्वतीचे शरीर कमकुवत आणि काळे झाले होते। पार्वतीच्या तपश्चर्येने महादेव पार्वतीला प्रसन्न होतात आणि त्यांचा पत्नी म्हणून स्वीकार करतात आणि तेव्हा भगवान महादेव पार्वतीचे शरीर गंगेच्या पाण्याने धुतात आणि तेव्हा पार्वतीचे शरीर हे विजेसारखे चमकू लागते, चंद्रासारखे प्रकाशमय होते आणि पार्वतीचा रंग गोरा होतो। तेव्हापासून महादेव पार्वतीला गौरी असे म्हणतात। महागौरी देवी ही दयाळू, शांत, प्रेमळ आणि सौम्य स्वभावाची आहे। देवीच्या महागौरी रूपाची प्रार्थना करताना देव, ऋषी, मानव देवीला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते असा जप करतात। एका आख्यायिकेनुसार देवी पार्वती जेव्हा तपश्चर्या करत होत्या तेव्हा एक भुकेने व्याकुळ झालेला सिंह त्यांच्याजवळ येतो आणि त्यांना बघून सिंहाची भूक अजून वाढते आणि तो ध्यानस्थ झालेल्या पार्वती देवींची तपश्चर्येतून उठण्यासाठी वाट बघत तेथेच बसतो आणि या प्रतीक्षेत तो सिंह खूपच अशक्त होतो। जेव्हा पार्वती देवी तपश्चर्येतून जाग्या होतात तेव्हा त्यांना त्या सिंहाची खूप दया येते आणि त्या सिंहाला आपले वाहन बनवतात, कारण एक प्रकारे सिंहाने देखील तेथे तपश्चर्या केलेली असते। त्यामुळे पार्वती देवीचे सिंह आणि वृषभ म्हणजे नंदी हे दोन्हीही वाहन आहे। आणि पौराणिक कथांनुसार जेव्हा असुरांच्या त्रासाने त्रस्त झालेले देव आपले गाराणे घेऊन पार्वती देवींकडे आले तेव्हा पार्वती मातेने आपले महागौरी रूप प्रकट केले आणि तीनही लोक मोहित केले आणि पार्वती देवी शाकंभरी रूप धारण करून शिवालिक पर्वताच्या शिखरावर जाऊन बसली। आजही तेथे शाकंभरी देवीचे मंदिर आहे। अशा प्रकारे
ही महागौरी देवीची कथा होती. शारदीय नवरात्रीच्या 8व्या दिवशी महागौरी देवीची मनोभावे पूजा केली जाते आणि दुर्गादेवीचे महागौरी हे रूप ममता, करुणा, वात्सल्य यांनी भरलेले आहे. देवीचा श्वेतरंग आपल्याला शांती आणि पवित्रतेचे प्रतीक दर्शवतो. महागौरी मातेच्या पूजनाने सांसारिक जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद येतो. आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणी दूर होतात आणि मनात जर वाईट विचार येत असतील तर तेही दूर होतात. महागौरी मातेच्या पूजनाने साधकाचे मन शांत, पवित्र, स्वच्छ होते. सर्व मनोकामना पूर्ण होतात. भीती, रोग यातून मुक्तता मिळते. आध्यात्मिक दृष्ट्या वृद्धी होते. बुद्धी आणि शक्ती यामध्ये वाढ होते. महागौरी माता निपुत्रिक लोकांची आई असते. ज्यांना संतती नसते, ज्यांना संतती होण्यामध्ये अडचणी येतात, ते लोक महागौरी मातेची पूजा करतात आणि महागौरी मातेची सेवा करतात. महागौरी मातेच्या पूजनाने त्यांना संतती प्राप्त होते. अशा प्रकारे नवरात्रीच्या 8व्या दिवशी महागौरी मातेची पूजा केली जाते आणि या सर्व समस्यांवर महागौरी मातेचे उपाय केले जातात. ते उपाय काय आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री महागौरी देवे नमः.